आज राज्य मंत्रिमंडळाची सकाळी 11 वाजता मंत्रालयामध्ये बैठक। या बैठकीमध्ये पीक पाण्याचा आढावा घेतला जाणार, तर लाडकी बहीण योजनेचं सादरीकरण देखील केलं जाणार। आज काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बोलावली महत्त्वाची बैठक। यावेळी महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले आणि प्रभारी रमेश चेन्नीथला हे बैठकीला उपस्थित राहणार। या बैठकीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तयारीसंदर्भात होणार चर्चा। भाजपच्या मुंबई कोर कमिटीची आज बैठक। मुंबईमधल्या जागांसंदर्भात चर्चा होणार। भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह कोर कमिटीचे सर्व सदस्य राहणार उपस्थित। शरद पवार विरुद्ध अजित पवार पक्ष आणि चिन्हाच्या वादाप्रकरणामध्ये आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। राष्ट्रवादी हे नाव आणि घड्याळ चिन्ह अजित पवार यांच्या पक्षाला दिल्याविरोधामध्ये याचिकेवरती होणार सुनावणी। तर दुसरीकडे शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हासंदर्भातली सुनावणी पुन्हा लांबणीवर। या प्रकरणामध्ये पुढची सुनावणी येत्या 17 सप्टेंबरला होणार असल्याची माहिती। मराठा आरक्षण विरोधातील सर्व याचिकांवरती आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी। राज्य सरकारनं मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात दिलेलं आरक्षण वैध की अवैध यावरती होणार सुनावणी। मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीमध्ये ठाकरेंच्या युवासेनेचे आणि अभाविपचे 10 उमेदवार रिंगणात, तर छात्र भारतीचे 4, मनसेचा 1 उमेदवार निवडणूक लढवणार। शिंदेंच्या युवासेनेचा एकही उमेदवार या निवडणुकीत नाही। 10वी-12वी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर। 11 फेब्रुवारी रोजी 11 फेब्रुवारी ते 18 मार्च या दरम्यान 12वीची, तर 21 फेब्रुवारी ते 17 मार्च या दरम्यान 10वीची परीक्षा होणार। आज भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटनं केलेल्या अपिलावरती क्रीडा लवादाचं न्यायालय निकाल देणार। भारतीय वेळेप्रमाणे आज रात्री 9:30 वाजेपर्यंत निकाल येण्याची शक्यता। मनोज जरांगे यांची शांतता रॅली आज सकाळी 11 वाजता नाशिकमध्ये असणार। भुजबळांनी केलेल्या टीकेला जरांगे काय प्रत्युत्तर देणार याकडे सगळ्यांचं लक्ष। मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीमुळे नाशिक शहरातील शाळांना आज सुट्टी। रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं मराठा समाज बांधव एकत्र येणार असल्यानं शाळांना सुट्टी जाहीर। मनोज जरांगे यांचं शिर्डी ग्रामस्थांच्या वतीनं जल्लोषामध्ये स्वागत। स्वागताला मोठी गर्दी। जरांगे आज साई दर्शन घेणार। मराठ्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी सर्वपक्षीय बैठकीचं नाटक। मनोज जरांगे यांची टीका। सर्वपक्षीय बैठक बोलावण्याच्या निर्णयाचं स्वागतच, पण आरक्षण कशाच्या आधारावरती दिलं जातं याचा अभ्यास होणं गरजेचं, लक्ष्मण हाके यांचं मत। छगन भुजबळ, दरेकर आणि इतर संघटनांकडून मराठा आंदोलनाच्या विरोधात षडयंत्र केलं जातंय, मनोज जरांगे यांचा आरोप। छगन भुजबळ, देवेंद्र फडणवीस यांचा दंगली घडवण्याचा प्रयत्न। भुजबळांनी शिवसेनेचा कार्यक्रम केला, राष्ट्रवादीचा भुगा केला, आता भाजपचं वाटोळं करायला निघालेत, मनोज जरांगे यांची टीका। बुलडाणा जिल्ह्यामध्ये काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून एकाच दिवशी उमेदवारांची चाचपणी। ठाकरे गटाकडून संजय राऊतांकडून उमेदवारांच्या मुलाखती। गोखले पुलाचं काम रखडवणाऱ्या कंत्राटदाराला नोटीस। पुलाची दुसरी बाजू पुढच्या वर्षी सुरू होणार। बेशिस्त ई बाईक चालकांवरती मुंबई पोलिसांचा कारवाईचा बडगा। ई बाईक चालक, विशेषतः डिलिव्हरी बॉय, हे वाहतुकीचे नियम पाळत नसल्यासंदर्भात असंख्य तक्रारी। एकूण 1176 ई बाईकवरती कारवाई। स्वच्छ सुंदर मुंबईसाठी सर्व यंत्रणांनी समन्वयानं काम करावं, पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या सूचना। मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीच्या आढावा बैठकीमध्ये झाली चर्चा। आनंदाचा शिधा। लाडकी बहीण योजनांच्या विरोधात विरोधक कोर्टात गेले, मात्र न्यायालयानं दिलासा दिला नाही। कपटी भावांपासून सावध रहा, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची आकडेवारी समोर। आतापर्यंत एकूण 1,45,00,000 महिलांनी भरला अर्ज, तर 1,34,00,000 महिलांचा अर्ज पात्र। लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता वितरणासाठी भव्य कार्यक्रमाचं आयोजन। शनिवारी बालेवाडी स्टेडियममध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम होणार। निवडणुकीनंतर स्क्रुटिनी कमिटीच्या बैठकीमध्ये लाडकी बहीण योजनेमधून तुमची नावं डिलीट करणार। शिवसेना आमदार महेश शिंदे यांचा विरोधकांना इशारा। महेश शिंदे यांच्या वक्तव्यानं वाद निर्माण झालाय। 20 सप्टेंबरपासून आचारसंहिता लागणार। आजपासून 37 दिवस बाकी। छत्रपती संभाजीनगरमध्ये अतुल सावे यांचं वक्तव्य। आमचं सरकार आलं तेव्हा लाडकी बहीण योजनेच्या 1,500 रुपयांचे 3,000 रुपये करू, पण तुम्ही आशीर्वाद दिला नाही।
तर खात्यातून 1,500 रुपये परत घेणार। अमरावतीमध्ये रवी राणा यांचं वक्तव्य। मतांसाठी लाडकी बहीण योजना आणली, रवी राणा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या मनातली भाषा बोलले, हा महिलांचा अपमान, सरकारनं माफी मागावी, विजय वडेट्टीवारांची मागणी। मिश्किलपणा असला तरी रवी राणांचं वक्तव्य अतिशय गंभीर, हे जनतेचे पैसे आहेत। रवी राणा एकनाथ शिंदे किंवा अजित पवार यांच्या खिशातले पैसे नाहीयेत, जयंत पाटील यांचा निशाणा। रवी राणा जे बोलले ते साफ चुकीचं, महिलांच्या खात्यामधून कोणतेही पैसे काढून घेतले जाणार नाहीत, प्रवीण दरेकर यांचं स्पष्टीकरण। गमतीनं वाक्य बोललो, भावा बहिणीच्या नात्यानं माझं वक्तव्य होतं, भाऊ बहिणीला मदतच करतो, बहिणीकडून पैसे घेत नाही, रवी राणांचं स्पष्टीकरण। लोकांना मताची आली कडकी म्हणून वाटते बहीण लाडकी, 1,500ची ओवाळणी परत मागणारी ही सत्तांध माणसं आहेत पक्की बेरकी, सुषमा अंधारे यांचा टोला। स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीचं कोकणी लोकांच्या विषयी वादग्रस्त विधान, विधानावरती मनसे कार्यकर्त्यांची कारवाईची मागणी। स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीनं कोकणी माणसाचा अपमान केल्या प्रकरणामध्ये भाजपचे आमदार नितेश राणे हे आक्रमक, राणेंची एक्स अकाउंटवरती प्रतिक्रिया। मुनव्वर फारुकीची वादग्रस्त विधानावरती माफी, कोकणावर खूप खूप प्रेम आणि माझी माफी असं म्हणत एक्स अकाउंटवरून माफी मागितली, कोकणी माणसांवरती केलं होतं वादग्रस्त विधान। उद्योगमंत्री उदय सामंत यांचा नाशिकच्या उद्योजकांसोबत बैठका, नाशिकमध्ये उद्योग वाढवण्यासाठी पुढच्या आठवड्यामध्ये मुंबईमध्ये बैठक घेणार असल्याची सामंत यांची माहिती। महिंद्राच्या प्रकल्पासाठी नाशिकमध्ये जागा उपलब्ध करून देण्याची उद्योगमंत्री उदय सामंत यांची ग्वाही, प्रकल्प राज्याच्या बाहेर गेल्याचा महाविकास आघाडीच्या नेत्यांचा फेक नेरेटिव्ह असल्याची टीका। कोल्हापूरमधल्या केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी हालचाली सुरू, खासदार शाहू महाराजांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक, हसन मुश्रीफ, धनंजय महाडिक यांच्यासह नेते मंडळी आणि पदाधिकाऱ्यांची उपस्थिती। खासदार शाहू महाराजांनी आयोजित केलेल्या बैठकीमध्ये सर्वपक्षीय नेते उपस्थित, संभाजीराजे छत्रपती आक्रमक, नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीमध्ये कमिशनचा घोळ झाल्यास आपण हसन मुश्रीफ यांना जबाबदार धरणार, संभाजीराजे यांचा इशारा। दोन समाजातील तेढ कमी व्हावी यासाठी शक्य ते सगळं करणार, शरद पवार यांच्या बैठक बोलावण्याच्या मागणीवरती मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्या विरोधात असताना त्यांना अडचणीमध्ये आणण्यासाठी अनेक प्रयत्न केले गेले, मी त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये असताना माझ्या विरोधातही प्रयत्न झाले, मुख्यमंत्री शिंदेंचा दावा। आरक्षणासंदर्भामध्ये सर्वपक्षीय बैठक घेण्याच्या शरद पवार यांच्या निर्णयाचं स्वागत, ओबीसी मराठा वाद शांत झाला पाहिजे, निवडणुका असल्यानं यावरती निर्णय होणं अपेक्षित, छगन भुजबळ यांचं वक्तव्य। मंत्री अतुल सावे यांच्या गमछाची सर्वत्र चर्चा, गमछाच्या एका बाजूला सेनेचा धनुष्यबाण तर दुसऱ्या बाजूला होतं कमळ। छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये वाद, काँग्रेसच्या आढावा बैठकीच्या वेळी लावण्यात आलेले बॅनर्स महानगरपालिका अधिकारी विनाकारण काढत असल्याचा आरोप। जळगावच्या अंमळनेरमध्ये शरद पवार पक्षानं लावले अनिल पाटील यांना डिवचणारे बॅनर्स, आगामी विधानसभेमध्ये अनिल पाटील निवडून येणार नाहीत, बॅनरवरती मजकूर। पुण्यामध्ये महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या कार्यालयाचं शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन, यावेळी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आशिष शेलार यांचीही उपस्थिती। पूर्वी महाराष्ट्रामधलं राजकारण प्रगल्भ होतं, विरोधक सत्ताधाऱ्यांवरती टीका करायचे, मात्र नंतर एकत्र जेवायचो, आता हे चित्र दिसत नाही, विनोद तावडे यांचं वक्तव्य। शिवसेना शिंदे गटानं मुंबईच्या वर्सोवा विधानसभा मतदारसंघामध्ये दावा केल्यामुळे भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये वाद, शिंदे गटाचे विभाग प्रमुख अल्ताफ पेवेकर यांनी या संदर्भामध्ये लिहिलं मुख्यमंत्र्यांना पत्र। सुपारीबाज म्हणणं योग्य नाही अशा वक्तव्यांमुळेच राऊतांनी पक्षाचं वाटोळं केलं, मातोश्रीवरती आंदोलन करणाऱ्या अकबर सय्यद यांची प्रतिक्रिया, तर आंदोलनामधील एकही माणूस शिवसेनेचा नसल्याचा दावा। राज ठाकरे आणि अमोल मिटकरी यांच्या गाडीवरती झालेला हल्ला हा केवळ नुकसान करणारा, तर उद्धव ठाकरेंच्या गाडीवरती झालेला हल्ला हा गाडीतील माणसांना हानी पोहोचवण्याच्या दृष्टीने करण्यात आला, ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांचा आरोप। जर तुम्ही आमच्या घरावरती येणार असाल तर आम्ही घरामध्ये घुसू, राज ठाकरे यांचा आदेश आहे म्हणून शांत आहे, आम्हाला डिवचू नका, परत मस्ती कराल तर गप्प बसणार नाही, अविनाश जाधव यांचा इशारा।
दिल्ली दौऱ्याच्या दरम्यान उद्धव ठाकरे गुप्ता नावाच्या दक्षिण आफ्रिकेमधील एका फरार आरोपीला भेटले। राऊतांच्या घरी ठाकरे आणि 3 गुप्ता बंधूंमध्ये भेट झाली। शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांचा दावा। महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने बेछूट आरोप कधी झाले नव्हते, असे आरोप करणाऱ्यांच्या विरोधात कायदा करण्याची गरज। संजय राऊतांच्या आरोपांनंतर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। संजय राऊतांना स्वतः मुख्यमंत्री व्हायचे। उद्धव ठाकरे जितके बदनाम होतील तितके राऊत मोठे होतील, म्हणून ठाकरेंना दिल्लीमध्ये काँग्रेसच्या नेत्यांसमोर लोटांगण घालायला लावलं। प्रवीण दरेकरांचा हल्ला। नागपूरमध्ये सिमेंट रोडच्या अर्धवट कामाची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पाहणीनंतर तात्काळ कामाला सुरुवात। पनवेल महानगरपालिकेकडून शहराचा विकास आराखडा तयार। शहरामध्ये उद्यानं, त्यासोबतच मैदानं, रुग्णालय, दळणवळण सुविधांसह अन्य गोष्टींचा आराखड्यामध्ये समावेश। नागपूरमध्ये टोल नाक्याची मनसेकडून तोडफोड। वाडी हिंगण मार्गावरती टोल नाका मनसेच्या कार्यकर्त्यांनी फोडला। नियम मोडून टोल आकारला जात असल्याचा मनसेचा आरोप। पेसा भरतीसाठी नाशिकमध्ये आदिवासी समाज आक्रमक। गेल्या 12 दिवसांपासून उपोषण सुरू। माजी आमदार गावित यांच्या नेतृत्वामध्ये मोर्चा। आदिवासी विकास भवनाला घेराव घातला। नाशिकमध्ये माजी केंद्रीय मंत्री भारती पवार, आमदार देवयानी फरांदे, आमदार हिरामण खोसकर, रंजना भानसी यांना आदिवासी आंदोलकांचा घेराव। आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी। जळगावमध्ये अजित पवार यांनी केलं स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सोबत जेवण। कोरोना काळामध्ये ज्यांनी काम केलं त्यांच्यासोबत जेवायला मिळालं याचा आनंद। अजित पवारांची प्रतिक्रिया। नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर पेसा भरती आंदोलकांचा रास्ता रोको। नेत्यांना घेराव घातल्यानंतर आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर। अटल सेतूमुळे वाशी खाडीमधील 60% मच्छीच्या संख्येमध्ये घट झाल्यानं मासेमारीवरती परिणाम। या संबंधित मच्छीमारांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश द्यावे अशी मागणी करत मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल। केंद्र सरकारच्या पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेच्या अंतर्गत आदर्श सौर ग्राम उपक्रम सुरू। योजनेची मार्गदर्शक तत्व केंद्र सरकारकडून जाहीर। अकोला शहरामधल्या सुंदराबाई खंडेलवाल टॉवर वरती सध्या तिरंग्याच्या रंगामध्ये उजळून निघालंय। तिरंग्याच्या 3ही रंगांमध्ये न्हावून निघालेल्या अकोल्यामधल्या या टॉवरची ही खास दृश्य। गडचिरोली जिल्ह्यामध्ये रेल्वे रूळ ओलांडताना मालगाडीच्या धडकेमध्ये वाघिणीचा मृत्यू। गोंदिया गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवरची घटना। वाशिमच्या शिरपूर येथील जैन मंदिरामध्ये 2 गटात तुंबळ हाणामारी। मद्यप्राशन केलेल्या कारागिराकडून मूर्तीची विटंबना झाल्यानं एका गटाकडून विरोध। नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्क 2024 मध्ये मुंबई IIT देशातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांच्या यादीमध्ये 3ऱ्या स्थानी, तर इनोव्हेशन शैक्षणिक संस्थांच्या यादीमध्ये देशामध्ये 1ल्या स्थानावर। सर्वोत्कृष्ट राज्य सार्वजनिक विद्यापीठाच्या यादीमध्ये पुण्याचं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ देशामध्ये 3रं। पहिल्या 10 मध्ये महाराष्ट्राचं एकमेव विद्यापीठ। महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या पुणे हेडक्वार्टर आणि लोगोचं शरद पवार आणि आशिष शेलार यांच्या हस्ते उद्घाटन। कार्यक्रमासाठी रोहित पवार यांची उपस्थिती। विनय मोहन क्वात्रा हे अमेरिकेमधील भारताचे नवे राजदूत। सोमवारी ते अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन DC येथे पोहोचले। याआधी क्वात्रा हे भारताचे परराष्ट्र सचिव राहिलेले आहेत। कंगना रनौतचा बहुचर्चित असलेला इमर्जन्सी चित्रपट 6 सप्टेंबरला प्रदर्शित होणार। त्याचा ट्रेलर उद्या म्हणजेच 14 ऑगस्टला प्रदर्शित होणार। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।